नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज. बातमी म्हणजे पारदर्शकता. आपण नगरपालिका आणि पांडे चौक याच्या जवळ आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकता की रहदारीचा रोड चालू आहे. या ठिकाणी पूर्ण रहदारी चालते आणि आपण आंबेडकर मार्ग या ठिकाणी कॉर्नर वरती उभा आहे. आपण बघू शकता आणि या ठिकाणी नगरपालिकेची पाण्याची एक विहीर आहे. या ठिकाणी पाहू शकता पाणी देखील चालू आहे. या ठिकाणी एक भिंत होती पहिली, ती भिंत आता काढण्यात आलेली आहे. आपण रहदारीचा रोड आहे, पाहू शकता की या ठिकाणी कशा प्रकारे रहदारी आहे. या ठिकाणी भगवान मंदिर आहे, पलीकडे शनी मंदिर आहे. या ठिकाणी भगवान मंदिराला सकाळी 5:30 वाजता काकडा आरती होत असते. त्या संदर्भात या ठिकाणी पहाटेच्या वेळी या ठिकाणी लोक ये जा करत असतात. लहान मुले असतात, म्हातारी माणसं असतात आणि अपंग व्यक्ती देखील या ठिकाणी असतात. या ठिकाणाहून वॉल भिंत काढल्यामुळे एखाद्या दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. या ठिकाणी विहिरीमध्ये एखादा दुर्घटना होऊ शकते. या संदर्भात कोणतेही अधिकारी किंवा कोणतेही बार्शीतलं प्रशासन या ठिकाणी जाग होत नाहीये आणि सांगितलं जातं की या ठिकाणी ही MSCBचा बोर्ड आहे. हा बोर्ड बनवण्यासाठी या ठिकाणची भिंत काढलेली आहे. वॉल भिंत होती ती काढलेली आहे, परंतु हा MSCBचा बोर्ड बसून कमीत कमी 15 ते 20 दिवसापेक्षा जास्त कालावधी उलटून गेलेला आहे. अद्यापर्यंत कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भिंत बसवलेली नाहीये किंवा या ठिकाणी भिंत घेतलेली नाहीये किंवा वॉल कंपाऊंड देखील केलेलं नाहीये. जर दुर्घटना झाली, जर एखादा कोण व्यक्ती गेला तर त्या संदर्भात कोण जबाबदार? कॅमेरामॅन मी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.